या गणेश उत्सवात अनेक राजकीय नेते एकत्र येताना पाहायला मिळत आहेत, ज्यासाठी त्यांनी हा उत्सव साजरा केला त्यानुसार ठाकरे बंधू हे देखील एकत्र येत आहेत। याकडे आपण कसं पाहता? बघा, सणासुदीला सगळे लोक आपापल्या आपतेष्टांच्या घरी नातेवाईकांच्या घरी जे आहे ते जात असतात। चांगलं आहे, या निमित्ताने का होईना कोण ना कोणतरी कोणाच्या तरी घरी जात आहे। पण युतीची चर्चा ही देखील रंगताना पाहायला मिळते या एकूणच। आता बघा, कोण कोणाशी युती करेल त्याच्यावरती मी बोलू शकत नाही। कोण कोणाशी युती करणार तुम्हाला त्याला विचारावं लागेल। आमचं जे आहे आमचं ठरलेलं आहे अगोदरच महायुतीचं। राहुल गांधीनंतर दोन्ही ठाकरे बंधूंनी मतचोरीच्या आरोपांवरनं एकूणच विरोधकांकडनं रांगवलं जातं। आता राहुल गांधींना बिहार इलेक्शन जे आहे हे हारणार आहे हे समोर दिसतंय। जसं लोकसभेमध्ये संविधान खतरे में हे फेक नरेटिव्ह पसरवण्याचं काम केलं, तसंच फेक नरेटिव्ह आता देखील बिहारच्या इलेक्शनच्या पार्श्वभूमीवरती पसरवण्याचं काम जे आहे ते चालू आहे। कारण की त्यांना माहिती आहे तिथे एनडीएचाच मुख्यमंत्री जो आहे तो बनणार आहे, तिथे जो आहे तो कुठला काँग्रेसचा किंवा कुठल्या दुसऱ्या पक्षाचा बनणार नाही। म्हणून या अगोदरच जे आहे ते रडगाणं सुरू केलेलं आहे आणि त्याच्याबरोबर बाकी लोकांनी सुरात सूर मिसळण्याचं काम केलेलं आहे। जरांगे पाटील हे मोर्चा घेऊन खरं तर मुंबईत येत आहेत। 2 दिवसाचा अल्टिमेटम दिलेला आहे। हैदराबाद गॅजेट हे मान्य करावं सरकारने आणि लागू करावं अशी मागणी आहे। बघा, सरकारने मराठा आरक्षणाविषयी नेहमी जे आहे ती गांभीर्याने हा विषय घेतलेला आहे। शिंदेसाहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा देखील विविध विषय जे आहेत हे शिंदेसाहेबांनी मार्गे या सरकारने मार्गे लावलेले आहेत आणि जे काही विषय राहिलेले असतील ते येणाऱ्या काळामध्ये मार्गे लागतील। तर व्हिजन डॉक्युमेंटरी संदर्भात आज खरं तर 2 बैठका पाहायला मिळाल्या। मुख्यमंत्र्यांनी वेगळी बैठक घेतली, उपमुख्यमंत्री आणि आपल्या पक्षाचे मुख्य नेत्यांनी वेगळी बैठक घेतली। त्यावरनं विरोधक म्हणतात की दोघांमध्ये समन्वय नाही, म्हणून याला काय उत्तर देणार? आता दोघं जे आहेत ते काम करतायत पूर्ण स्पीडने, दिवस रात्र जे आहे ते आपल्याला मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील ते तुम्हाला फील्डवरती दिसतात, कधी बैठक घेताना दिसतात। पण जे टीका करतायत ते कुठे बसून टीका करतायत याचा देखील लोकांनी आणि तुम्ही विचार केला पाहिजे। घरात बसून टीका करणं जे आहे ते सोपं असतं, फील्डवरती उतरून काम करणं कठीण असतं। म्हणून लोकांनी जे काम दिलेले ते पूर्ण चोखपणे काम करण्याचा प्रयत्न जो आहे हा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघंही करतायत। सर, महायुतीमध्ये आता धारावी पुनर्विकास प्रकल्पावरनं आदित्य ठाकरे का धारावीत फिरत होते आणि तिथल्या नागरिकांना ते आवाहन करत होते की हा प्रोजेक्ट जे आहे त्यातले अडथळे हे खरं तर हे सरकार निर्माण करते कोणाच्या तरी घशात काही एकर जमीन टाकण्यासाठी। यांना सगळ्यांना लाज वाटली पाहिजे की जेव्हा महानगरपालिकेवरती इतके वर्ष सत्ता होती तेव्हा 25 वर्ष सत्तेमध्ये हा मराठी माणूस हा कुठे गेला? मराठी माणसाला कधी तुम्ही न्याय दिला? आज मराठी माणूस जो आहे तो ट्रान्झिट कॅम्पमध्ये 14 15 वर्ष राहतोय। 2 पिढ्या ज्या आहेत तिथे त्या 10 बाय 10च्या खोलीमध्ये घालवले आणि आजही ते लोक अपेक्षा करतायत की कधी आम्हाला घर मिळेल। ते राहतात त्याच्या हाकेच्या अंतरावरती जे आहे ते एक ट्रान्झिट कॅम्प आहे, त्याच्यामध्ये जाऊन बघितलं पाहिजे की काय परिस्थिती आहे। आणि जेव्हा हा प्रोजेक्ट चांगला प्रोजेक्ट होतोय जिथे लोकांची राहणीमान वाढणार आहे, लोकांना स्वतःचं हक्काचं घर मिळणार आहे, तिथे जे आहे ते व्यक्त करण्याचं काम करायचं। मेट्रो कारशेड आलं त्याला विरोध करायचं काम करायचं, सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते त्याला विरोध करायचं काम करायचं। ह्यांनी फक्त घरी बसून विरोध करण्याचंच काम केलेलं आहे। लोकांनी आता विचार केला पाहिजे की मराठी माणसांसाठी खऱ्या अर्थाने यांनी 25 वर्षामध्ये काय केलं। पण आमचं सरकार आल्यानंतर रमाबाई नगरचा विषय असेल, बीडीडी चाळीचा विषय असेल, इथे मराठी माणूस राहतोय, मराठी माणसाला कमी किमतीमध्ये किंवा पूर्णपणे मोफत जे आहे हे घरं कशी मिळतील याच्यासाठी कुठल्या सरकारने काम केलं? आमच्या सरकारने काम केलं। नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा।